करायचंय का? बरं, तुम्ही बोलावलं मला, मी भारी आभारी आहे तुमचा. आणि ती जी जबरा काय ती अशी राजगृहा यावे मानाची आसे, ज्याला मान पाहिजे त्यांनी तेथे काय वसे समाधान. अरे बापू काय बघा, त्या शिवाजीला बोलताय तुकाराम महाराज, तुझं समाधान आहे का? तुझं नाही. एखाद्या तुकाराच्या जवळ असेल त्याच्याकडे जा. मला फार तेज वाटलं या, कारण तुकाराम महाराज भिकारीच होते त्यांच्या दृष्टीनं. काय तेज होतं मला सांगा. भगवंताच्या भक्तीचं तू ज्या परिस्थितीत ठेवलंयस त्याच्यासाठी उत्तम परिस्थिती नाही. तुझे कल्पना तुझी आहे नाही इच्छा, मी त्यात आनंदात आहे. म्हणून ते रामतीर्थांनी सांगतो ना खरं का, की तुझी मर्जी असेल त्यातच मी नाही. राजी है हम इसमें जिसमें तेरी रजा है. रजा म्हणजे मर्जी. या जो विवाह हुआ है और वो विवाह हुआ. वाह काय असेल मला. हे शीख लोक सगळं वाहे गुरु वाहे गुरु, त्यांचं ते डोकं तसं हो, त्याला काय काय म्हणतोय याचं कुठं पत्ता आहे. वाहे गुरु म्हणतात, पण अर्थ तो आहे की गुरु तुम्हाला काय अवस्थेत ठेवलंय. वा तारीफ आहे ते असं सांगण्याच हेतू काय. तेव्हा अस्तित्व म्हटल्यानंतर ज्याला सत्याचं दर्शन झालं प्रश्नच नाही, कशाला मागतोय आणखी. पण आपण त्या अवस्थेत नाही. मग आपण कसे आहोत, आपण या जगात आहोत. आज निराळ्याकडनं सांगतो आपल्याला, जग जग म्हणजे काय. आपण लोक काय म्हणतील म्हणजे शेजारी पाहिजे त्याच्या वेगळं नाही, किंवा ऑफिस मधले लोक बरं का. लोक काय म्हणतील मला आमचं झालं समजा. अरे कोण विचारते तुला. मुंबईमध्ये कोण कोणाला विचारतो का तुम्ही. त्याला की नाही इंग्लिश मध्ये शब्द आहे अनॉनिमस, अनॉनिमिटी किंवा अज्ञात. कोण विचारतंय आपल्याला जगामध्ये खऱ्या अर्थानं. मोठे मोठे गेले की गेले, तुमचे कोण पत्ता आहे का त्याला. मग असं जर आहे तर मग जग जग म्हणजे काय असा प्रश्न नाही का. हा तत्वज्ञानाचा मोठा प्रश्न आहे. बरं, मी ज्याला जग म्हणतो ते जग खरं आहे का. माझं जग आहे, जग मी नाही. जगाला माझी कल्पनाच नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाचं जग आणि साधकाने सांभाळायलाच पाहिजे. जो आपल्या जगात नाही त्याचं जुन्या भाषेत तुमचं आमचं गोत्र जमत नाही लग्न व्हायचं. कारण तो त्याचं जग घेऊन येणार नाही का. तुम्ही बघा, जो तो माणूस की नाही आपल्या आवडत्या कल्पना घेऊन आपल्याकडे येतो, म्हणजे मग त्याच्या आपल्या डोक्यात शिरणार. कारण आपल्याला ते पाहिजेच असते ना, त्या डोक्यात शिरणार नाही का. मग कसं पाहिजे, ज्याला पाहिल्याबरोबर आपलं मन समाधान झालं, ज्याचा सहवास झाल्याबरोबर. तुम्हाला माहिती आहे ना सत्संगाचं महत्व सांगून ठेवतो. तो प्रयोग विष्णू दिगंबरांनी केला. तिथे सायंट्रिस्टला ते गांधर्व महाविद्यालयात त्यांनी काय केलं, 4 कोपऱ्यात 4 कंबळे ठेवले बरं का, लावून ठेवले. आणि एक कंबळ छेडला ते बाकीचे 3 बरोबर बोलायला लागले, तेच बोलायला लागले. तसं सत्पुरुषाचं सहवास आहे. जो साधक आहे, मी असं म्हणतो सत्पुरुषाचं साधकाचा सहवास, त्याच्या मनाची जी आंदोलनं असतात ती आपल्या बरोबर मनावरती परिणाम करतात. म्हणून महाराज म्हणाले की सत्संगाशिवाय दुसरे उपाय नाही. याचं कारण असं, एक दगड आहे, सारखं थेंब थेंब त्याच्यावर पाणी टाकीत जा, झिजल्याशिवाय राहत नाही. तसं सत्पुरुषाचं असतं. तो मात्र मजबूत पाहिजे बरं, नाही तो याच्यासारखा झाला म्हणजे उरलं काय हो नाही का. तो खरा मजबूत पाहिजे, हिमालयासारखा पाहिजे. कोण हलवत आहे त्याला. आणि खरा सद्गुरू तो. तुम्ही किती त्याला खाली आणायचा प्रयत्न करा, खाली खाली तोच तुम्हाला वर घेईल. खाली आणायचं नाही. खाली आल्यासारखा दिसते, जिन्यावर वाकल्यासारखा पायरी उतरायचं नाही. पायरी उतरली तर समजा गेला. आणि जे लौकिकाला बळी पडतात ना त्यांचं असं. तेव्हा सांगायचे तू काय, जग म्हणजे काय असा प्रश्न आला ना, तर जगाचे 3 अंग आहेत. पहिलं सनातन अंग. हे सगळं मी एक्झिस्टेन्शियलिझम तुम्हाला सांगतोय बरं. माझं आहे कदाचित काय रियालिटी ॲज इटर्नल, जे कायम आहे कितीही काळ जाऊ तेच. म्हणून जे सनातन आहे ते अंग जगाचं. दुसरं जर अंग असेल तर सिच्युएशनल, परिस्थिती, आणि ती सुद्धा इन्स्टिट्यूशनल असते, संस्थांच्यावर अवलंबून असते. समाजामध्ये कोणताही समाज जुना नवा 3-4 संस्था असतातच. पहिली राजसंस्था, राजकीय संस्था,
पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन, मग त्या तुमची का डेमोक्रेसी, लोकशाही असं नाही तर काय झोटीशाही आहे. दुसरं असेल तर शिक्षण संस्था. उपनिषदामध्ये आश्रम विश्रम काय, सगळे शिक्षण संस्था. तिसरी अर्थसंस्था, इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन, कारखाने ठिकाणी. तिसरा धर्म, रिलिजन. हिरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला, तो त्यांच्याकडचा पहिला इतिहासकार. आम्ही जेव्हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला ना तेव्हा त्याचं वाचनात आहे. त्याने असं म्हटलेलं, तो पुष्कळ जग फिरला होता त्यावेळेला, की मी असं पाहिलंय म्हणाला, जगात असं एक शहर नाही की ज्या ठिकाणी देऊळ नाही, म्हणजे धर्मसंस्था. इतकं जुना आहे बघा. आणि प्लेटोने रिपब्लिक मध्ये आदर्श राज्य संस्था, बरं त्याचा अर्थ व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द स्टेट. राजाचं मुख्य कर्तव्य काय, शिक्षण. शिक्षण संस्था. आणि आपल्याकडे लोकशाहीमध्ये बरोबर तेवढंच केलेली आहे. प्रयोगच चालतात म्हणजे नवीन नवीन ते विद्यार्थ्यांचं काय करू शिक्षण. कारण पुढे सगळे जे तयार व्हायचे सगळे त्या संस्थातून निर्माण व्हायचे ना, देतात तुम्ही. बरे करणारे लोक सुद्धा पावसाळ असतं असं नाही, किंवा अनुभवी असतात असं नाही, बाजूवाले लोक. सांगण्याचा हेतू काय, तर जग म्हणजे माझ्या स्वार्थाकरता मी ज्या कल्पनानं परिस्थिती निर्माण केली आहे ते. तुम्ही उदाहरण घ्या, अहो पूर्वी काय असते, मुलींच्या लग्नाची काळजी, आता मुलांच्या लग्नाची काळजी आहे. हो नाही, तुम्ही बघा ना, जागा नाही म्हणून लग्न होत नाही, पगार जास्त नाही म्हणून लग्न होत नाही, काय शिक्षण हजार भानगडी लग्न होत नाही, नाही का. हे जे परिस्थिती आहे ते नाही सिच्युएशन. फॅमिली इन्स्टिट्यूशन जी आहे, संस्था जी आहे ती विघटितच होऊ लागलेली आहे. काय करणार अशा आहे, नाही का. मग त्याच्यातून मार्ग काढायचं म्हणजे जगाशी संबंध आहे. आणि तिसरं असेल तर अंग जगाचं, माझ्या जगाचं अंग पर्सनल. हे तुम्ही किती ध्यानात ठेवा. कधी काही तुम्हाला जो उपयोग झाला तर बघा, जीवन समजण्याच्या. पर्सनल, व्यक्तिगत, माझ्या वासना, माझी मनोरचना किंवा माझे जगाशी संबंध सगळे माझ्या अंतर्यामीच आहेत ना, त्याशिवाय नाहीच. ते उदाहरण घ्या, एक मुलगा दारू पितोय आणि बाप चांगला आहे आणि माझ्या मुलाला काही द्यायचं नाही, तो कोर्टामध्ये हे करतो की हा मुलगा माझा नाही, माझ्या याचा काही संबंध नाही, डिझाऊन म्हणतात त्याला, असं करतोय. हे पर्सनल झालं. त्या संस्था काय करेल आणखी तुमचं रिटायरमेंट आहे सणातून ते काय नाही का. तेव्हा या तीन मधून जगाचा विचार करायचा. त्याला दोन मार्ग आहेत, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. मला जाणीव आहे बरं का की हे विषय हळूहळू कठीणात जातोय आपण. त्याला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नकारात्मक जे आहे ते नेती नेती नाही, हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही. आणि दुसरं जे आहे ते होकारात्मक आहे, हेच ते, हेच ते, हेच ते. ज्ञानवादामध्ये नकारात्मक आहे सगळं. काय बा, कीर्ती मिळाली, ही कीर्ती सत्य आहे का, नाही. पैसा मिळाला, हा सत्य आहे का, नाही. जगातलं जे जे दृश्यातलं आहे ते ते मिळून सुद्धा तर समाधान येत नसेल तर खरं नाही. म्हणून ते सोडणं आणि उडणं हा एक मार्ग. याला लय साक्षीत्व असं म्हणतात. हे वेदांत खूप त्याच्यावरती मारामारी आहे. काही नाही, मी देह नाही, माझं जगात काही नाही. पण अरे पण नाही म्हणतोस तर कोणाचं, तो जो मी आहे तिन्ही अवस्थांच्या पलीकडे तो, याला लय साक्षीत्व असं म्हणतात. तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेला तरी जो आहे साक्षीपणानं, हे काही कठीण नाहीये. माझं काय आहे खरं हे ठरवायला माझ्या बरोबर काय येणार आहे ते पाहू. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली आठवत होता की अलेक्झांडरने सांगितलं की मला जज सिरियस झाला, मला नेताना माझे हात बांधू नका, हात लोटते ठेवा. किंवा त्याच्या सेनापतीने विचारले की हात काय खाली ठेवा. मला असं सांगायचं की मी जगत जेता आहे. अलेक्झांडर दी ग्रेट म्हणतातच ना, मी जगत जेता आहे. जगात आता जिंकायचं काही उरलेलं नाही. अशा अवस्थेमध्ये मी बरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही जगाला.
हे लय सारखे सगळं गेलं, सगळं गेलं, काही शिकलं काय ऐकून ठेवलं हे आपल्याला म्हणजे. पण दुसरं जे आहे ना ते सोबत हेही तेच आहे, हेही तेच आहे, हेही तेच आहे. म्हणजे जे जे माझ्या जीवनात घडेल ते ते परमात्मा स्वरूपाचंच सत्ता आहे, त्याचाच प्रकार आहे. याला होकारार्थी म्हणतात आणि हा भक्तीचा मार्ग आहे. हे सगळं महाराज म्हणायचे प्रपंच काय चोराने मागे लावला, भगवंताची इच्छा आहे. माझ्या जीवनाचे सोपं नाही बरं का हो. तुमच्या मनाविरुद्ध झाल्यानंतर तुझी इच्छा म्हणायची का सोपं आहे होय. कारण माझं जीवन कसं आहे, माझ्या मनासारखं झालं तर मला पाहिजे नाही का. म्हणून समर्थांनी गोडी घातली, देहबुद्धी करून बळकट मी खेळत आहे, ब्रह्म पाहू गेला धीट तर या सापडेल नाही सापडणार. कारण तिथे भीपणाच त्याचा आग येतो. सांगण्याचा हेतू काय आपल्याला तर आता ज्ञानेश्वर महाराजांनी हा दुसरा मार्ग सांगितला आहे. हे तेच आहे, तेच आहे, तेच आहे. हे जे घडतं ते त्याच आहे, त्याच्या सत्तेने घडतं आहे हे दुसरं. आता मला खात्री होती बरं का जरा वेळ लागणार आपल्याला, पण तुम्ही माझ्या चावडीत सापडला मी म्हणले मग त्याला तर गोष्टी सांगितलं. तत्वज्ञान कठीण आहे ते असं आणि सोपं करणं फार कठीण आहे. किती मर्यादा तुम्ही हे कराल नाही का. ते आळणी फार होतं, 65 म्हणतात ना तसे होतं कामाचं नाही. आणि गोष्टी तरी कुठला आणणार नवीन नवीन रोज नाही का. बरं सांगणाऱ्याची प्रतिभा अशी लक्षणाची बोलायची सोय नाही. आता पहिला मुद्दा असा बरं का की हे जग जे आहे हे जग निर्माण झालं कसं, याला एक दृष्टांत दिलेला आहे संस्कृत वाङ्मयात. एक मनुष्य थंडी होती म्हणून हातपाय बांधून असं बसला आणि त्यांनी हातपाय लहान केले. काय फरक झाला त्याचा. तसं परमात्मा अगदी निराकार निर्गुण असा आहे आणि तो साकार झाला, त्याच्यात काय फरक झाला. नाथाने तुपाचं दृष्टांत दिला. तूप कडवलं तर पातळ होतं, ते कण्या झाल्या घट्ट झालं, तुपात काय फरक आहे म्हणाले. तसं परमात्मा निर्गुण म्हणजे पातळ आहे आणि जग दृश्य आहे म्हणजे ते तूप फिरल्यासारखं आहे बरं का. हे सगळं काय आहे आमच्या अनुभवामध्ये जे येत आहे त्याच्यावरून ते कसं आहे ते सांगायचं बरं. सर्वस्वी सांगता येणं कठीणच आहे, शेवटी ते व्हायलाच लागेल त्याशिवाय. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत हा छान आहे बघा. एका राजाने शहर बांधलं तर रायाचे शिनले हात आणि म्हणतो आपण राजाने बांधलं पण मानलं लोकांनी सरळ. कसं हे जगत निर्माण झालं हे ईश्वराने निर्माण केलं म्हणायचं, करणारी शक्ती माया आहे. तो काहीच करीत नाही, नुसतं संमती देतो. इतकंच नव्हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय एकदा संमती दिली की हा झोपी जातो आणि मग जग सगळं माया चालवते. तो निजलेला आहे आणि मग ही सबंध व्यवहार करते म्हणाले. अंगुली जोडे आपुला खाय बरं का असं. तुम्ही म्हणाला होतं कसं. आता ते त्यांना विचारा मला माहिती नाही. कसं सांगता येईल ते शिकावं त्यापासून सांगतो. त्यांचं सांगण्याचा अर्थ असा आहे की माझ्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी, माझ्या जन्मापासून घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या एका शक्तीने चाललेल्या आहेत. त्या शक्तीची जाणीव ठेवणं म्हणजे हा अर्थ समजणार. बरं तुम्हाला माहिती आहे ना कॅन्सर 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 किती कॅन्सरचे रोगी बरे होतात, औषध न घेताना बरे होतात, काही औषध घेऊन बरे होतात, पण होतात ना म्हणजे काय मरतात तसं नाही. महाराज म्हणायचे ना मरणाऱ्या निमित्त लागतं पण ते काय ती वेळ ठरलेली असते, तो रोग काय त्याला मारित नाही म्हणाले. असं जर असतं तर आमचा रोग झाला की गेलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मग ती वेळ येण्याकरता काही निमित्त लागते. तसं तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडणार त्या गोष्टीची वेळ आहे ती बरोबर आहे. म्हणजे या विश्वाला इतिहास आहे आणि त्या इतिहासाचे नियम आहेत आणि त्या नियमाला नियती असं म्हणतात. त्या नियतीमध्ये ज्या ज्या काळामध्ये जी जी माणसं यायची, जे जे स्त्री पुरुष यायचे त्यांचं प्रारब्धाचं आखलेलं आहे, ग्राफ आहे, आलेख आहे, त्याप्रमाणे घडत जायचं. आणि तुम्ही जेव्हा ज्योतिष पाहता त्यावेळेला हे भविष्य बरं त्याशिवाय त्याला काही अडचण नाही, ते कळत नाहीच कोणाला बरं का. कारण काय ते खून आहे साधी. जो ज्योतिषी लोकांना ज्योतिष सांगतो ती आपली कुंडली दुसऱ्या ज्योतिषाला दाखवतो.
म्हणजे ज्ञानाची खात्री नाही. आणि कसं करणार? त्याला ती दिव्य दृष्टीच पाहिजे म्हणजे तू सांगू शकेल. नाही तुम्हाला माहिती ना, कपाळावरून सांगतात, हात पाहून सांगतात, पायाच्या रेषा पाहून सांगतात. इतकंच नव्हे, हैदर अली होता ना, टिपूचा बाप, हा गुंडलेखाचा बरं का. लहान त्यावेळेला शहरामध्ये किंवा बाजूच्या गावामध्ये थोडे लोक गोळा करायचे, शस्त्र द्यायची, लुटालूट करायची, हा त्याचा धंदा. त्याने एका ज्योतिषाला हे दाखवलं, आपले हात बरं का, काही दिसे ना बरं का. राजा झाला ना पुढे मैसूरचा, काही दिसे ना. तेव्हा असं सांगतात बरं का, त्याने काय केलं, कणिक भिजवली आणि त्याच्यावर त्याला नागवा बसवला बरं का. तेव्हा अरे हे काय सांगतो म्हणाला. आणि नंतर त्याला रेषा दिसली त्याच्यावर, ती म्हणजे तुमची रेषा उमटली आहे उन्हावर म्हणून मला राखायला. काय गोष्ट आहे. म्हणजे शरीरावर कुठे काय खूण असेल काही सांगता येत नाही. म्हणा ही रेषा दिला, पण आपण म्हणतो ना त्याचं भाग उद्याला आलं होतं त्याच्या रीती. काँग्रेस वाल्यांचं बदलले दिसते सांगण्यात काय. तेव्हा हे जग कसं निर्माण झालं त्यांनी संमती दिली, एकोहम बहुश्याम प्रियाये चालेल बरं का. तर ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की हे मी कर्म केल्यासारखे दिसतं, पण माझे मी कर्म करीत नाही. कारण कर्म करणं म्हणजे माझ्या स्थितीपासून खाली येणार, जगामध्ये नाही, दृश्यामध्ये नाही, ते नाही, नुसतं संकल्प होतो, त्या संकल्पाचा सगळा हा परिणाम आहे. मग तो मागच्या वर वाचलेला मी सांगतो बरं का. म्हणाले, हा भूतग्राम आढवा असे प्रकृती अधीन पांडवा, जैसी बीजाशिया वेल पालवा समर्थ भूमी. की एखादं बी लावलं त्याचा हे व्हायला जशी जमीन चांगली लागते, त्याप्रमाणे हे संबंध जगत निर्माण व्हायला प्रकृती कारण आहे. हे सांगितलं घ्यायचं काय त्यावरून आपल्या जीवनाला ते बंधन आहे बरं का. तिथे फ्रीडम, मला त्याला मुक्तता नाही. कितीतरी तुम्ही पहा, मोठी माणसं ना ओळख होऊन जातात परिस्थितीच्या पुढे. काय करतात अशा वेळेला? काही करू शकत नाही. म्हणजे जगात उलथा पालट करणारी माणसं. हिटलरचं अलीकडच्या काळात तुम्ही पाहताना काय अवस्था झाली त्याची. मारून घ्यावं लागलं स्वतःला, त्या युवा ब्राऊनला, एकमेकाला. त्या गोबेल्सने आपल्या बायकोला मुलांना मारलं आणि शेवटी आपण शूट करून गेलो. काय एक काळ असा होता की हा जग जिंकतोय की काय, अशी अवस्था होती बघा. आणि पुढे हा प्रसंग काय सांगायचं याला नाही का. म्हणजे नियम आहे प्रकृतीचा, त्याला काही सांगता येत नाही. मग ना तरी बालाधिकार व्यवसाय गोसावी देहसंग देसाय अथवा धनावळी आकाशात वाटली जेवी. वर्षा काळ आल्यानंतर आकाशामध्ये ढग येतात किंवा लहान मूल असतं, त्या देहामध्ये त्याचे सगळ्या अवस्था असतात, तरुणपण, मध्यवय, म्हातारपण. तसं ह्या जगाला पहिल्यापासून शेवटपर्यंत सांभाळणारी प्रकृती आहे. मग का स्वप्नाशी कारण निद्रा तैशी प्रकृती हे नरेंद्रा अशेष भूता समुद्रा गोसावी. तुम्हाला मी सांगितलं ना, या ओला म्हणजे मला असं वाटतं काय बनेल. गोसावी म्हणजे स्वामी, गोस्वामी पासून गोसावी शब्द आहे. गोसावी म्हणजे मालकीण. या संबंध भूतग्राम म्हणजे प्राणी जे निर्माण होणार याची मालकीण कोण आहे? ती प्रकृती आहे, ज्या इच्छेनं सगळं होणार आहे. आपण हे शिकलं पाहिजे. उगीच की नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा सगळा भोवत्या अनुभवावर आहे. काय अनुभव? माझ्या जीवनात आज तुम्ही पाहता, एकाला 2 मुलं असतात, एक FRCS होतो आणि दुसरा वेळा निघतो. तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न करता, नवरा वेळा होतो किंवा सगळं बरं असून इतका छळतो की बोलायची सोय. आणि मी ऐकतो ते असं, त्या सासूचे किंवा नंदेचे छळण्याचे प्रकार असतात, तुम्हाला सांगता येत नाही, पण बरोबर काम करतात, इतक्या खुबीने करतात बोला नाही का. आता तुम्ही म्हणाले मला कसं कळलं, जग कोणकडे गेली सगळं स्वतः अनुभव घ्यावा लागतो. मी दुसरून कुठे होऊन जाऊ नाही का. मग तक्रार करतात ना, मग एका नजरेमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल किंवा हे काय याच्या मनात जायचे नाही का. बरं, हे आता काळी मोड घ्यायचे, डायव्हर्स. अरे काय कारण काय नाही, जमत नाही. अरे जमत नाही म्हणजे काय? म्हणजे बघा तुम्ही, बरं सगळं उत्तम असतं. मोठे करोडोपती लोकांच्या मुली तिने डायव्हर्स घेतात. बघा तुम्ही, माहेरी येऊन राहावं लागतं. काय सांगायचं आपल्याला? म्हणजे काय आहे गोसावी मुलगा
तिची इच्छा. म्हणून परमार्थाचा मंत्र असा आहे दुसरा. मुख्य मंत्र तुम्ही नाम घेता ते, आणि दुसरा मंत्र तुझी इच्छा, तुझी इच्छा. आणि हे मला पटलेलं आहे. आचरणात जर आलं ना तर सुपरमॅनच झालं, अभिमानावच म्हणतात. आणि असू दे तुझी इच्छा. खरं आलं पाहिजे ना अजून. आज तुझी इच्छा अशी दिसते, आज तुझी इच्छा अशी दिसते. वा, असं ज्याच्या खरं हात आहे ना, काय सांगायचं. विवेकानंदासारखा पिकलेला आंबा, ते काय कच्चा आंबा होता. तेव्हा बाप जेव्हा मेला त्यावेळेला घरी खायला नव्हतं, अशी स्थिती होती. घरचं होतं, घरात 4 माणसं. ते काय करायचे, बिये झालेले होते, बाहेर जायचे. मग आज मित्राकडे जेवायला जायचं, खोटं घर का, उपाशी असायचे. आणि घरात अशी अवस्था. एक दिवशी हाती जन्मली, हा काल झाला म्हणून दक्षिणेश्वरला आले आणि रामकृष्णांना म्हणाले, तुमचं देवी ऐकते, काय वाटेल ते करा, पण माझ्या कुटुंबाला खायला पाहिजे म्हणजे. तो म्हणजे मी कशाला, तू जाण देवीची प्रार्थना कर म्हणाली. बरं का, काय सांग तुम्हाला, मोठी माणसं ती मोठीच माणसं. हे गेले गेले आणि समोर उभे राहिले. तोंडातून शब्द निघे ना, त्या देवीच्या रूपातच मिळून गेले. आणि आल्यावर म्हणाले, काय काय नाही म्हणजे मागायचं विसरूनच गेलो मी. आम्ही आमचा परमार्थ विसरतो ते देवासमोर जाताना. हे गेले प्रपंच 3 वेळा असं झालं, 3 वेळा. मागता येईल ना, जीभ रेटे ना, काय असेल माणसाचा अधिकार. मग रामकृष्ण म्हणाले, जा म्हणजे अन्न वस्त्र कमी पडणार नाही, जा म्हणा. काय तुझ्या इच्छेचं सामर्थ्य काय आहे मला सांगायचं. समाधान राहिलं पाहिजे. तुझी इच्छा अशी दिसते ना की माझं असं हरकत नाही, बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, माझ्या कल्याणाचं आहे. ऐकून ठेवा, मी तुमच्यातच आहे. कठीण आहे, सोपं नाही, मला जाणीव आहे, पण परमार्थ पाहिजे असं ते करावंच लागेल. नाही, याचा अर्थ काय आहे, इंग्लिश वगैरे काय बरोबरच नाही. हे विश्व जर एका नियमानं चालतं, त्याला ते ईश्वर म्हणतात. दी ऑल लव्हिंग दी युनिव्हर्स, विश्वात जे नियम आहे, जे व्यवस्था आहे, तोच ईश्वर म्हणाले. त्या नियमातून जे जन्माला आलो असेल तर माझ्या जीवनावर त्याची सत्ता असलीच पाहिजे. आणि जर ती सत्ता मी नाही म्हटलं तर मला भुकाली बसून करायला लागेल. काय करतात तुम्ही अशा वेळेला? त्या सत्तेची, नियतीच्या सत्तेची जाणीव ठेवणं म्हणजे करणार नाही. लोकांना म्हणावं असं झालं तसं आहे, नाही बरोबर आहे, करतं ते योग्य आहे. याला उपाय फार छान सांगितलो. हा उडून गेला म्हणा लॉटिनस नावाचा रोमन बादशहाच्या याच्या बडा साधू होता, जबरदस्त निनो बेगामी. तो काय म्हणाला, माझ्या मुलाचा मुलगा वारला म्हणजे नातू, काय दुःख म्हणाला, माझं कुटुंब कसं चालणार. अशी जगात किती उदाहरणं पाहू. म्हणजे माझ्या घटनेला सामान्य रूप द्यावं, युनिव्हर्सलाइज करावं. की मला रोग झाला, कॅन्सर झाला, तर माझ्यासाठी जगात किती माणसं आहेत. असं जर माणसाने विचार केला त्याचं दुःख आणणार नाही. याही पेक्षा समर्थांचा अन्वय ज्ञानेश्वर महाराजांचा उपाय आहे की त्याची इच्छा आहे ना जगात तर मग विचारच करणार नाही ते जास्त. किंवा माझं लग्न झालं आणि मला बंदीच बायको मिळाली काहीतरी असं जर असेल, अरे जगात इतकी उदाहरणं आहेत, ते नाही समाधान दे. नाही, माझ्या गुरुची अशी इच्छा आहे, भगवंताची अशी इच्छा आहे, हे म्हणणं जास्त उपयुक्त. मग म्हणाले, स्थावरा आणि जंगमा, स्थूला अथवा सूक्ष्मा, हे असं भूतग्रामा प्रकृतीची मूळ. भगवंताचा संबंध नाही यामध्ये. आपण भगवंतावर ते लाता कामाच नाही. तुझ्या प्रेरणेने चाललेलं आहे आणि ती शक्ती काम करते आहे. त्या शक्तीला तुझं माझं नाही, ती शक्ती अत्यंत निष्पक्षपाती आहे. युरोपियन माणसाने टेरिबली इम्पार्शियल, टेरिबली इम्पार्शियल, निष्पक्षपाती, भयंकर निष्पक्षपाती आहे असं आहे. त्यात तुम्हाला सांगून ठेवतो, त्यात जो ओलावा असेल तर सत्पुरुषाला तो की नाही बरोबर सांभाळतो. तुमचं मन कसं ठेवून देईल तो, आपली शक्ती मनात घालून तुझे सह्य होईल. बरं, हे सत्पुरुषाचं आहे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, भगवंत देवासारखा आहे, तुझं तू बोल. सत्पुरुष आईसारखा आहे. अरे तुला त्रास होतो ना म्हणून हातपाय दाबे, बाजून हात ठेवले, म्हणून सत्पुरुष हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे. मग म्हणून भूते हा न सुजावी का सुजली प्रतिभावी, ही करणी नाही ती आगळी आमुची अंगा. भगवान सांगतायत
ते जन्म घालावं, आपलं निर्माण करावं आणि त्यांना पाळावं, हे लढे आम्हाला नाही, हे आमचं कामच नाहीये. नुसतं सात्वित्व नाही, हे जागृती सात्वित्व. मी आहे, मी पाहतोय सगळं, पण कशात भाग घेत नाही. बरं, असा मी जागृतीनं सात्वित्व आहे. जरी चंद्रिकेची या पसरती वेली, ते वाणी चंद्रे नाही केली, देवी माते पावली ठेवी दुरी करणे. चंद्राचं चांदणं पडलंय पाण्यामध्ये, सरोवरामध्ये, त्या चंद्राचा काही संबंधच नाही त्यात. तो नुसता उगवतोय आणि आपल्या प्रकाशामध्ये आहे, पण त्याचा परिणाम पाणी असल्यामध्ये सुटतं. तसं या जगामध्ये पूर्वकर्म ज्यांची जशी आहेत त्याप्रमाणे त्या याचं प्रतिबिंब त्यात पडतो, तो त्यात नसतो, असून नसल्यासारखा असतो. म्हणजे त्या कर्माकडे न पाहताना चंद्राकडे जो पाहतो तो खरा सुखी आणि तो भक्त. ती आहे, त्याची इच्छा तशी आहे. बरं म्हणाले एक गोष्ट शेवटी आठवते, मोठ्यांचीच आहे, यात शंका नाही. तुकाराम महाराज महाजन होते. महाजन म्हणजे गावचे प्रतिष्ठे, श्रीमंत होते, प्रतिष्ठे होते. घरदार गुरढोर त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते श्रीमंत होते आणि सगळं गेलं. तेव्हा त्यांनी वर्णन केले, आता आमची स्थिती कशी आहे म्हणाले. बरं का, लोका घरी गाई म्हशी, गुर लोका घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. लोका घरी हत्ती घोडे, आम्हा आघोडीचे जोडे. हत्ती जोडे आम्हाला आणि हत्ती घोडे. का? पांडुरंगाची इच्छा. कठीण आहे रे बाबा. श्रीमंती नसणं परवडलं पहिल्यापासून, काही विचार. श्रीमंतीतून खाली उतरणं आणि पुन्हा असं नसणं आणि त्यात तू करतोस ते बरोबर आहे म्हणणं, देवी तुझ्या आवड आहे, लक्षणच आहे. आणि हे ज्याने केलं ना त्याचा परमार्थ आपण ध्येय म्हणून ठेवू. तर ध्येय म्हणजे काय? आज ज्या अडचणी आहेत ना मनासाठी, कोण आहे हो, आम्ही इतके लोक आहेत माझ्या सगळ्यांच्या मनासारखं आहे का? आमच्या मालाला डास फार, बरं का, आणि मच्छर न लावता निघा तुम्ही एकदा आणि स्वस्त निघून दाखवा, तुम्हाला बक्षीस देतो. अशा याच्यामध्ये बरं का, ते स्वामी रामदास तुम्हाला आठवलं, ते तिकिटाशिवाय फिरत असत. तेव्हा एकदा त्यांना रेल्वेच्या तिकीट मास्टरने काढलं, दोघं होते ते, आणि त्यानं सांगितलं नाही आहे, त्याला बसू दिलं नाही गाडीमध्ये. त्याला वाटलं की बसून बसतील गाडीमध्ये, बसू दिलं नाही. तर मग यांना मुतारी जी होती त्या स्टेशनाची तिथे बसायला सांगितलं. ते रात्रभर तिथे होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणाले काय छान काळ गेला, कारण ग्लासाने काही झोप येऊ दिली नाही, घाण येत होते, त्यामुळे पण छान झालं म्हणाले. जानकी जीवन स्वर्णच